मुश्रीफ गटाकडून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावेदार आहात, तर कशा पद्धतीनं तुम्ही सगळं व्हिजन आखलेलं आहे? गडिंग्लज शहराचं व्हिजन काय आहे? गडिंग्लज शहरचे डेव्हलपमेंट जर पाहता ह्या 5-10 वर्षामध्ये फार झपाट्यानं शहर वाढलेलं आहे. बऱ्याचशा शहराच्या सीमारेषासुद्धा वाढलेल्या आहेत. हद्दवाढीच्या माध्यमातून बरेचसे नवीन समस्यासुद्धा काही ठिकाणी ज्या बांधकामाच्या असतील, नळ पाण्याच्या असतील, सांडपाण्याच्या असतील, अशा विविध समस्यासुद्धा निर्माण झालेल्या आहेत. मात्र साहेबांनी ह्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना देखील फार मोठ्या पद्धतीनं सहकार्य करून लोकांना, नागरिकांच्या अडचणी सॉल्व्ह केलेल्या आहेत. आता सत्ता आमची जर आली तर अजूनही ह्याच्यामध्ये सुधारणा होऊन बहुमोल मला वाटतं याच्याहीपेक्षा चांगलं काम या ठिकाणी आमच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आणि नगराध्यक्षा माध्यमातून लोकांच्या भविष्यातल्या येत्या 5-25 वर्षाच्या अडचणीसुद्धा कुठल्याही प्रकारचे येणार नाहीत ह्याच्या पद्धतीचं नियोजन आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहोत. मला विचारायचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्या, एकंदरीत रस्ते, पाणी, वीज या व्यतिरिक्त आम्ही कधीतरी पुढे जाणार आहोत का, आणि त्याविषयी तुम्ही काय बोलाल? ह्या सगळ्या सर्वसाधारण मूलभूत गरजा जरी असल्या तर भविष्य काळामध्ये पर्यावरणाचा विषय फार महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी पर्यावरण, वातावरण आणि सर्वसाधारण ह्या सगळ्या गोष्टी जर शुद्धता जर राखल्या तरच आपण भविष्य काळामध्ये अजूनही चांगल्या पद्धतीनं वाटचाल करू शकतो, काम करू शकतो. त्यासाठी नदी स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकांना विरंगुळ्यासाठी काही बाग बगीच्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याचबरोबरच काही मेडिटेशन सेंटरसुद्धा ह्या ठिकाणी गरजेचे आहेत. तरुणांना, बेरोजगारांना वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं ह्या पद्धतीच्या सुद्धा काही सेवा योजना ह्या ठिकाणी आम्ही सुरू करण्याचा आमचा मानस आहे. एक वेगळं व्हिजन असेल आणि वेगवेगळ्या व्हिजनाच्या माध्यमातून एक आगळं वेगळं शहर आपल्याला ह्या राज्यामध्ये निर्माण करून दाखवण्याचं प्रण आपण ह्या सर्व मंडळींनी या ठिकाणी घेतलेलं आहे. गडिंग्लज शहर म्हटलं की म्हणतात की स्वच्छतेच्या बाबतीत गडिंग्लज शहराचा उल्लेख खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. तर मला विचार आहे की आजही काही अंतर्गत भागामध्ये मी जेव्हा दौरा केला तेव्हा काही लोकांच्या समस्या आहेत की आजही या समस्या सुटलेल्या नाहीत, त्यावर तुमचं काय मत आहे? काही समस्या अशा आहेत की हद्दवाढी झाल्यानंतर काही आजूबाजूचे जे थोडेसे जमीन देणं घेणं वगैरे थोडंसं अडीअडचणीचं आहे, किंवा काही जणांनी काही बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हद्दीतून जात असल्याकारणानं सुद्धा काही अडचणी करत असतात. तर आमचे नेते माननीय आमचे नेते नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी सुद्धा ह्या सगळ्यांना एकत्र बोलून मीटिंग घेऊन त्यांच्याशी संवाद साधून तो प्रश्न मी सॉल्व्ह करून घेतो आणि या सगळ्या अडीअडचणी आपण काही दिवसामध्ये तात्काळ सोडवणार आहोत. कुठल्याही प्रकारची याच्या पुढची अडचण दीर्घकाल राहणार नाही. कारण नेता हा आमचा असा आहे की कोणतीही अडचण आणि कसलीही समस्या असेल तर तात्काळ त्याच ठिकाणी सोडवण्याचं ते काम करतात. वाहतुकीची कोंडी आणि गडिंग्लजचा मी दौरा करत असताना ही सुद्धा एक समस्या मला जाणवली की वाहतुकीची कोंडी, मार्केटमध्ये जे लोक बसतात त्यांना सुद्धा या गोष्टीचा सामना करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी होती की वॉशरूमची सुविधा आजही स्त्रियांना तिथं व्यवस्थितरित्या मिळालेली नाही आहे. त्यासाठी तुमचं काय काम असणार आहे? ह्या सर्व सुविधा आम्ही येत्या काही दिवसामध्ये त्या प्रभागातल्या नगरसेवकांच्या बरोबर आणि नागरिकांच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी ह्या सगळ्या व्यवस्था आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर वाहतुकीच्या बाबतीत जर म्हटलं तर त्याचाही फार मोठा विषय आहे. तो सगळ्या प्रभागातील व शहरातील नागरी वस्तीतील लोकांशी, व्यापाऱ्यांशी चर्चा करून तोही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. कारण वाहतुकीची कोंडी हे सगळ्या ठिकाणी हा मोठा एक जलील प्रश्न आहे. आणि आता आमच्याकडे शंकेश्वर जो आंबोली महामार्ग आहे तो एक मोठा हायवे झालेला आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी वाहतुकीची वर्दळ फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यानंतर आजूबाजून जो काही रस्ते वगैरे जे काय आम्हाला करायचे तर त्याचंही नियोजन त्या पद्धतीने चालू आहे. तर काही दिवसामध्ये ही समस्या आम्ही आमच्या सगळ्या नागरिकांच्या आणि अडीअडचणी जे पाहून आम्ही सर्व मंडळी ती सोडून घेणार आहोत. एकीकडे महिलांना 50% आरक्षण दिलं गेलं, पण आजही महिला पुढे येऊन बोलायला हरकत करतात आणि त्या पुढे येऊन काम कराव्यात किंवा स्ट्रॉंगपणे उभा राहाव्यात, यासाठी तुम्ही काय करणार? महिलांना आरक्षण दिल्यानंतर आमची भारतीय मूळ संस्कृती अशी आहे की कौटुंबिक व्यवस्थाच आपली अशी आहे की सर्वसाधारण महिला या घरामध्येच किंवा आजूबाजूच्या वस्तीमध्ये त्यांच्या मर्यादित राहून काम करत असतात. मात्र या घटनेनं दिलेल्या ह्या आरक्षणाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या महिला आता कौटुंबिक समस्या आणि जबाबदाऱ्या पूर्णपणे पेलून रणरागिणी पद्धतीनं काम करण्यासाठी या ठिकाणी उतरलेल्या आहेत. तर प्रत्येक महिला आमची जी कॅन्डिडेट आहे ती ह्याच्यापुढं कुठेही स्वस्थ बसणार नाही, महिलांचे हात बळकट करणार आहे, त्या ठिकाणच्या अडीअडचणीला बळ देणार आहे. अशा पद्धतीची कुठलीच अडचण भविष्यामध्ये महिलांच्याकडनं आपल्याला दिसणार नाही. शेवटचा प्रश्न असेल माझा, गडिंग्लजचा तरुण इथंच त्याला काम मिळायला पाहिजे आणि गडिंग्लज हे तरुण राहिलं पाहिजे. इथल्या मुलांना, तरुणाईला रोजगार प्राप्त व्हावा किंवा बेरोजगारी कमी व्हावी, यासाठी तुमचं काय विचार असेल? यासाठी आमचे नेते सर्वसाधारण मला वाटतं ह्या वर्ष 1.5 वर्षामध्ये आमच्या इथे MIDC सुरू झालेली आहे.
त्या ठिकाणी बरेचसे कारखाने यायला पाहिजे होते, कडे वेळेत येत नव्हते. मात्र त्यांनी साहेबांनी ह्या सध्या 2 वर्षामध्ये अथक प्रयत्न करून फार मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे असे कारखाने या ठिकाणी आलेले आहेत. सर्वसाधारण 2 ते 3 शिफ्टमध्ये चालणाऱ्या कारखान्यामध्ये हजारो तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि नेत्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये ही गडिंग्लज वसलेलं जे शहर आहे आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे, तर त्यामुळे ह्या इथल्या लोकांना शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि उद्योग असेल, या सगळ्या बाजूने विकास करायला फार मोठा स्कोप आहे. आणि या सगळ्या स्कोपला आमचे नेते सर्व तोपरी मदत करणार आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या अडचणी युवकांना व तरुणांना ह्या ठिकाणी भेडसावणार नाहीत. माझं नाव महेश महादेव तुर्बतमठ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे. जी जबाबदारी साहेबांनी जी दिलेली आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण पॅनल फार मोठ्या ताकदीनं काम करणार आहे. निधीच्या बाबतीत आणि विकासाच्या बाबतीत त्याच्यापुढे कुठल्याही प्रकारची अडचण या सर्वसाधारण गडिंग्लज शहरामध्ये येणार नाही, कुठल्याही प्रभागामध्ये येणार नाही. सर्व प्रभागातील सर्व आमचे नगरसेवक आणि तिथले नागरिक आणि तिथले युवक यांच्यासोबत आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आणि समस्या न दिसता नगराध्यक्षच प्रत्येकाच्या दारी आणि नगरसेवकच प्रत्येकाच्या दारी जाण्याचं अभियान राबवून आम्ही सर्व समस्या या ठिकाणी सोडवणार आहोत.